करायचं असेल ना तर तुम्ही तिकडे जा. रिपोर्टर लोकांना थोडं मागे गेलं. कार्यक्रम याने थोडा उशीर झालेला आहे, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अध्यक्षांना फक्त 2 मिनिटं विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. अध्यक्ष प्रास्ताविक करतील आणि मग आपण सत्कार करून कार्यक्रम सुरू करू. नमस्कार. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील आज आपल्या पुणे श्रमिक पत्रकार संघात उपस्थित झालेले आहे. खरं तर मराठा आरक्षण प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सुटेल अशी कधी सुटेल असं समाजाला वाटलं नसेल किंवा पत्रकार म्हणून आपल्याला वाटलं नसेल, पण एक विषय हातात घेतला आणि तो एक निर्णायक टप्प्यावर आणून त्याला एक मोठं यश मिळवण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. तर या आरक्षणाचं पुढची दिशा काय, हा सगळा कसा प्रवास, या संदर्भात आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि पुढचं सूत्र मी सचिव सांगतो. एकच मिनिट आता यांना मी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पाटील साहेबांचा सत्कार करावा. पुणे श्रमिक पत्रकार संघ आपला ना असं निश्चित करा मध्ये जाऊन चांगली जा ना मध्ये. आपला बुके आणायचा हो. 10 मिनिटं सर बोलतील, त्याच्यानंतर प्रश्नोत्तर होतील आणि मग कार्यक्रम संपेल. माईक वर घ्या. केबल पुढे घे. सर्व पत्रकार बांधवांना जय शिवराय, नमस्कार. आज श्रमिक पत्रकार संघ पुणे आपल्या सर्व पत्रकारांना भेटण्यासाठी आम्ही आलो. तुम्ही खूप आम्हाला त्या आंदोलनाच्या काळात सगळ्यांना सहकार्य केलं, साथ दिली. तुमचे मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्ही तुमचे आभारही मानतो. आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण जमामध्ये पुढं सरकारला टेबल बघितलं पुढं सरकार कसं. आता मराठा आरक्षणाचा जरा शेवटच्या टप्प्यात होता. अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या वेशीवरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शब्दामध्ये थांबलेला होता. ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुंडी असलेल्या, त्या आता 57 लाख आहे आणि 39 लाख नोंदी वाटप केल्या. ज्या 39 लाख प्रमाणपत्र दिलेत, आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांना हे तातडी नाते वाटप करा. म्हणजे 54 लाख 57 54 लाख जरी धरले
एकाला 5-5 दिले तरी 2 करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही, त्यांच्यासाठी गणगोतातील सगळे सोयरे यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याची व्याख्या आपण केली होती की पिढ्याना पिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे, त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावरती देण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येने गेला. आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश 27 तारखेला 27 जानेवारीला शिवरत काढला. मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली. हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा 70-75 वर्षातला पहिला मोठा कायदा आहे. आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार. कायद्याचा अध्यादेश झाला, अधिसूचना निघाल्या म्हणजे आरक्षणच घेऊन आले. आता येत्या 15 दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळणार. हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय. याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल उधळून साजरी केली. आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे. त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांच्या की महाराष्ट्रात महादिवाळी. आणि आम्ही म्हणतो तसं करतो. या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल की प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारा. पार्श्वभूमी काय आहे, शिक्षण काय झालं, यामुळे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित होतात का, हा सगळा तुमचा थोडासा इतिहास थोडक्यात सांगा. नाही, प्रथम मी नेतृत्व हातात नाही घेत. सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला शिकवलं. मला नेतृत्व नको होतं. मी पोरं बघत होतो, मला फोन येत होते की एका टक्क्यावर जर एखादं लेकरू उठलं तर त्याची वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टॅक्टर असला त्या अधिकारी उठाव करायला त्यांचे ते वेदना ऐकायला येते. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, पण प्रामाणिक केलं पाहिजे. आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं, कोणाच्या हाडला फुकट देऊन खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पार्श्वभूमी सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा आहे. कारण आम्हाला काय राजकीय वारसा अभ्यास असलं त्या गोष्टी नाही. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आधी तर मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो, इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी. परंतु आम्हाला खरंच कसलाच वारसा नाही आणि हे तपासले सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला ते 5वी शिकलेला आहे, त्या दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शिकलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. दोन मिनिट माईक फक्त जरा पुढे घेता का, आवाज अजिबात जात नाही, सगळे इको जातोय. थोडेसे त्यांची पुढे जागा बाजूला घेतली, पुढे घ्या. तुम्हाला नाही मग मानता ना 7 रात्री झोपलेलं काही प्रॉब्लेम नाही ना माझ्याकडे. मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. याचा अर्थ खूप शिकलेला पाहिजे. त्याचा 2-3 दिवस त्याच्यात घातलेत. मी किती शिकलेला आहे मला काय अशी पार्श्वभूमी नाहीये. फक्त 12वी शिकलेलो. 12वी नंतर मी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 25 वर्ष 26 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष 29 वर्ष 30 वर्ष 31 वर्ष 32 वर्ष 33 वर्ष 34 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 37 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 40 वर्ष 41 वर्ष 42 वर्ष 43 वर्ष 44 वर्ष 45 वर्ष 46 वर्ष 47 वर्ष 48 वर्ष 49 वर्ष 50 वर्ष 51 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष 54 वर्ष 55 वर्ष 56 वर्ष 57 वर्ष 58 वर्ष 59 वर्ष 60 वर्ष 61 वर्ष 62 वर्ष 63 वर्ष 64 वर्ष 65 वर्ष 66 वर्ष 67 वर्ष
मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं ही 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केली आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागतं. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला, पहा काय झालं नाही, आता एकटं काय करणार. एकटं मी बारीक दिसतं त्याने माझ्या कोणी बराच आठवायला. पण ते एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बरा. मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा कसाकडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी युद्ध पूर्ण राज्यभर पसरलं. अंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन सुरुवातीला तुमचं उपोषण सुरू होतं त्यावेळी जो हिंसाचार घडला किंवा तो लाठीमाराची घटना घडली वगैरे तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येईल का? कारण ज्या गतीनं आंदोलन म्हणजे पुढे गेलं आणि आज कुठल्या तरी अंतिम याच्यापर्यंत आलेलं आहे त्या गतीनं झालं नसतं कदाचित. नाही, त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार. कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण कशा मुलग्यावर ते पाय दिलेले होते, ते मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फोडले की ज्यांना मोठा प्रश्न आहे नाही निघाले. अरे इतका अन्याय आणि इतकं हाल काय केलं होतं तर काहीच नाही. तो उपचार घेत नाही कधी. मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही. इतका कठोर उपोषण करतोय. तर ते SP साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉक ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली. अंतरवाली ती की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी ज्याची ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉक शांत नाही करतात. जमवता कोणाला येते पण वापस नाही पाठवते. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसांना इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगलं माहिती. कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज या आकडा मागा पुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात, खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाहीये. मग यांच्याकडे सहज सापडतात. कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जोडायला लागतात. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाहीये. मिळालं तर प्रत्येक जण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणते असं. म्हणजे नोंदी जुन्याच्या म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्या असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असते. तयारी केली असली, महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये. त्याचं कारण असं की 2 पातळ्यावरती कायदेशीर म्हणजे न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे. हे सगळं संवैधानिक असल्याचं सांगणारे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवा अशा पद्धतीचं आव्हान, हे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं माथारा माणूस म्हणून हे त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं. गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगतो, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पोरांचं नको वाटलो. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे काढल्या त्याचे. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवांची त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही. त्यांनी मला पुसत वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं. नाही सांगितले. आम्ही तरी सांगितलं यांचा NT सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही.
की असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण झाले. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. बाळासाहेब सराट्यांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात. आपल्याला माहिती ती याचिका आहे ते आपल्यासोबत राहिलेली आहे. मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला आहात, मग ते उद्या जर चॅलेंज झालं तुम्ही त्यांना विनंती करणार का ती याचिका मागे देऊ? कोणाला बाळासाहेब आता सराटे आम्ही टाकायचे म्हणतो तो जर येडवणी करायलाच लागला. आम्ही गावखेड्यात फिरणार आहे, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा ते सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजावून सांगा मंडळ कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं. याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3 झाले आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून आहेत, काही पडद्याच्या पुढून आहेत. कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत. आणि माग सिद्ध झालं तरी आमचं कोणकडे हरत येत कागद मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्या. मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. इथं समिती काम करते तरी तुमचं मागच्या दारातून आले. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकर्ष आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्या. हे जर मागचा ठीक आहे, चला 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्या ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा. पीएचडी धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा. आधी संख्या पद निर्माण करून ईएसबीसी आणि ईसीबीसीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचं तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकसच व्यक्त करावा असं नसते, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाही. इमोशनल आहे, भावनिक भूमिका आहे तुमची. अशी सुरुवातीपासून चर्चा आहे. तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी केली त्याच्यामुळे काही तांत्रिकचं आरक्षण घेतंय किंवा एससीबीसीचं आरक्षण घेतंय अशी परिस्थिती आहे. आता ज्यांनी एससीबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कुणबी समाजातल्या मुलांनी, त्यांना कुणबी समाजाचा ओबीसीचा लाभ घेता येणार नाहीये. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्यातला भाग सोडून जरी गेला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही का? कोणचं आरक्षण म्हणतात? ईसीबीसीचं आता नोंदीच दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच नाही, एक नाही होऊ शकत. दोन्ही वेळेस एका वेळेस एकच आरक्षणाचा लाभ घेता येतो. पण आता असे ग्लिचेस निर्माण झालेले आहेत की आधी एससीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते आरक्षण मिळेल. तर त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतोय तांत्रिक, त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात न्यायालयामध्ये. एकाच प्रवर्गाला 2 वेगवेगळे आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मिळतात. हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुटुंबांचं सुद्धा नुकसान होईल मोठं. आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे ते त्या संदर्भातलं 8% आणि पहिलं जे तुम्ही एकीकडे आता कुणबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल. आता ओबीसीचं आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात तुम्ही येत आहेत पुन्हा नोंदी कुठे करावेत. आणि ज्यांना ईसीबीसीचं घ्यायचंय, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचंय, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं तुमच्याच लेकराचं वाटोळा आहे. राजकीय आरक्षणाबाबत बोलला नाहीत अजून. राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचं ते आरक्षण होतं. म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील. त्याच्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व यापूर्वी मिळत होतं ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल. जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारली नाही, ते विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच यासाठी, पण तसे पुरावे पण दिले. फक्त आमचं एक म्हणणं त्यांचे जे फायदेत माणूस की म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे. याच्यावर मात्र आम्ही ठाम. त्यांचे जिथे ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे.
राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणजे त्याचं काय, हे त्यातही वाटेकरी त्या उद्देशाचं काय? ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे. मराठा समाज सुद्धा ठाम आहे. आरक्षण तुम्हाला ऑलरेडी आहे. ऑलरेडी सगळ्यात जास्त तुम्हाला पावर आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या. मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का? त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? ऑलरेडी तुम्हाला चालेल. प्रतिनिधित्व आहे ना ते. ऑलरेडी मराठा समाजाला ऑलरेडी आहे प्रतिनिधित्व आहे. तुम्ही बहुसंख्याच्या जोरावर झुंडशाही करणार. एकदा असं नाही होणार. धुंडशाहीचा काय संबंध आहे? एक हक्क मागतो त्याला धुंडशाही म्हणतात काय? जे ऑलरेडी आहे ना तुम्हाला काय? राजकीय कुठं त्यांच्याचमुळे वाटलं झालंय आमचं. त्यांच्याचमुळे वाटलं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. पाटील साहेब, तुमची सुरुवातीची जी मागणी होती किंवा जे आंदोलन होतं ते फक्त मराठवाड्यापुरतं होतं. त्याच्यामध्ये निजाम काळातल्या नोंदी बाबत तुम्ही बोलत होता. असं काय झालं की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करू लागला? उर्वरित महाराष्ट्रातून तुमच्यावर काही दबाव वाढू लागला का? नाही, गफलत केली होती सरकारनं. ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, मुख्य सचिव महसूलचे. त्यांना 3 महिन्याचा वेळ दिला होता की त्यांनी महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात, अहवाल का दिला तुम्ही? प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला? मग त्या दिवशी त्यांनी ती आम्हाला भेद करायचा नव्हता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळाला. म्हणून महाराष्ट्रभर काम केलं. भूमिका बदललेली नव्हती, फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती. आंदोलन उभारलं मराठवाड्यासाठी, पण मराठवाड्यात नोंदी सापडल्या फक्त 28,000 आणि सेटमेंट मिळाले फक्त 32,000. मग ज्यासाठी तुम्ही आंदोलन उभारलं ते मराठवाड्याला काय मिळालं? नाही, मी पुन्हा तेच सांगितलं आता की महाराष्ट्रासाठी हे आंदोलन होतं, परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलंय म्हणून. कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत. मराठा राज्यातला माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो. आता ते हैदराबादचं जे 1884 गॅजेट तेही घेणार. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडल्यात, काही अधिकारी देत नव्हते आणि सिद्ध करून दाखवले. परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला. तिथं आज 23 गावं सापडले. गेवराई सारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांना अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही. तिथं 123 गावं निघालेत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मोडी लिपी आहेत. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचित आहेत. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902चं गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्मदाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडचं आता कबूल केलं. पूर्वीचे काही जाट होते भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशवळे तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहित नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहित नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण दिलायचं. जो काम करतो, शेती करतो त्याला लिहायचं, त्याची जात लिहिली जायची. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुद्धा शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायची ती. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याची घ्यायची असली त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार आहे. त्याच्याकडून ती महसूल अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळाला. ही प्रक्रिया शिंदे साहेबांकडे देऊन आम्ही गॅजेट ते करतो असं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत आमच्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन कव्हर केलं. सुरुवातीला जी मागणी होती ती तुम्ही ठाम ठेवली, पण पुन्हा त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण व्हायचा प्रयत्न केला गेला. ज्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळताय, त्यांनी आज सुद्धा असं म्हणलं की गावागावात अजूनही ओबीसींना त्रास दिला जातोय, उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून. 3-3 वाजेपर्यंत डीजेला नाचवलं जातं, त्यामुळे ओबीसींना त्रास होते. हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा
इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं. काय आहे नेमकं हे? त्याला धरून की मराठा इतकं ध्यानात नाही काय पण तुम्हाला हा सगळा मराठा वर्सेस ओबीसी वाद का पेटवला जातोय? मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का? ओबीसीना गावागावात त्रास दिला जातोय, उन्माद माजवला जातोय मराठ्यांकडून. असं एखाद्या गावातलं स्टेशन आहे त्याचं सोडून नाही मुद्दा असा आहे पाटील साहेब, तुम्ही भाषण करताना काही स्टेटमेंट केलेली आहे. बाबासाहेब एक बोला. त्यांचं सोडून नाहीये. गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने मी भाषण नाही करत नुसतं, हे सत्य हकीकत आहे. आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकल जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतोच गाडीला. त्याने आज चहा पाहिजेला तर आम्ही उद्या पाहिजे नाही दिला एकामेकाचे आम्ही पालत कचाकच घडले होते एकामेकाचे. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आत्ताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरा सुद्धा बैल एकमेकाला देतोय. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. हे दूषित हे करायला लागले. मी म्हणलो का आधी कोयते घ्या कोरडी घ्या हे म्हणले तरीही आम्ही शांततेचं आवाहन केलं. आता गाणे लावून नाचत त्याला काय नाही ठीक, ते तर झोपल्याला येशील तिकडे. इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला. एक मिनिट. तुमचं आरक्षणाच्या मागणीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती होती, नंतर पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. तर गेल्या काही वर्षांपासून जी मागणी होतीये की आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं, तर त्यासाठी तुमची भूमिका काही असणार आहे का? की फक्त आरक्षण एखाद्या जातीपुरतं मर्यादित न राहता आर्थिक ज्यांची परिस्थिती नाहीये त्या सगळ्याच समाजातल्या सगळ्यांनाच आरक्षण मिळावं, यासाठी तुमचा काही पुढची भविष्यातील काही संकल्पना किंवा आखणी काही आहे का? नाही पोलिसी नाही आत्ताच म्हणलं मी. नाही, आता फक्त पाठीमागं लातूर मध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्या. ते म्हणले आता याचं काय करायचं म्हणलं, द्या सगळ्याला, आमचं कुठं घरचं आहे, द्या सगळ्या. म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ द्या म्हणले सगळे द्या. त्यात मुस्लिम बांधव बी निघालेले होते, लिंगायत बांधव बी कुणबी म्हणून निघाले, ब्राह्मण बांधव पण निघाले. म्हणलं देऊन टाका सगळ्याला. निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना ते म्हणून. कायदे चौकट कशी मोडू शकता तुम्ही? पाटील साहेब, तुम्ही या सरकारकडून एक निर्णय असा केला, त्या निर्णय सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? खरंच आरक्षण मिळणार आहे आणि आरक्षण मिळालंय. आणि ह्याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही आता सरकारला 15 दिवसाची मुदत दिली आहे, नाहीतर परत आंदोलन करणार आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नाही मुदत नाही दिली. ते काहीतरी त्यांचं असं दोन धोरण काय बनवायचं असलं अगोदर असते 15 दिवस कोणीही असू दे. लायसन द्यायचं असलं एखाद्या दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगतच असते. असा गोळ आहे त्यांचा काही. त्यामुळे ते दिलं ना आणि घेतली सोडी का मी तसं असलं परत जात असतो मुंबईत तितकंच गाभार घेऊन सगळं. आणि आता तर माघारी येत नसतं, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळं पण बसत असतो. मग तुम्ही त्या रात्री जेव्हा आझाद मैदानात पोहोचण्याच्या आधी तुम्हाला अपेक्षा होती का की आपल्याला मुंबईत जावं लागणार नाही? त्या रात्रीचा घटनाक्रम काय झाला की तुम्हाला सरकार आलं, प्रमाणपत्र दिलं आणि आंदोलन तुम्ही तात्पुरतं होईना तेव्हा तुम्ही जाहीर केलं की आपण स्थगित करतो आहोत तर आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्या रात्रीचा थोडा जो घटनाक्रम होता तो सांगा. आधी वाटतच नव्हतं की हे देतील म्हणून. आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला का आझाद मैदान. कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले होते खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्यात बोलायचं ठरलं असतं, इकडं कुठं व्यासपेठे काही काही म्हणतील घरात बसल्या 4 भीतीच्यात बोलले. 4 भीतीच्यात बोललो मग का पैसे घेतले का? असे तर 3 वेळेस बोललो आम्ही, एकदा नाही 3 वेळेस. पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे स्वैरी त्याची वाक्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं. म्हणून ते खेळ हिसकाडायचा आमचा. एकदा तर त्या लोणावळ्यात का कुठं तरी तिथं खेळ हिसकाडला आमचा. पण तिथं भितरीच होते. मग बोलावं पुढं आता ते भेटायला लागले. मी काय करतो त्या अधिकारी मंत्री झोपते घरी, ते दिले अधिकारी पाठवून ते म्हणजे आम्ही नाही त्या पोरला आवडत म्हणे तिकडं नाही. मग म्हणलं बसा घरातच आपण. घरात चर्चा झाली कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते, त्यांचं एक स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं. ते लोकात नाही लोड घेत, ते नाही लोड घेतात त्यांच्या. 2-3 बाराच घोषणा दिल्या ते म्हणजे दाराच बाहेर सुद्धा येत नव्हतं. मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणजे मला मग आता बोलू आमची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आमचा सगळ्या सोयऱ्यांसाठी खरा जीवाग्रह होता. त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो आणि 54 लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र ही एक आमचा आग्रह होता. आणि शिबिरं त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजे कारण सामान्य माणसाला माहीतच नाही त्याची नोंद सापडली का नाही. ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकेले सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या. हे सगळ्या गोष्टीसाठी केशीचा विषय होता आणि ते सगळ्या त्यांनी निर्णय तिथे घेतले
आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला गोरगरिबांचं कल्याण त्यात होणार आहे, काहींना नाही मिळालं. आता काही काहींची हिवरली, आता ते विलग सांगतो मी तुम्ही पुढे विचारायचं नाही. राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार जवळ असता, त्यांच्याशी जरा संलग्न ठेवून असता, अशी जी टीका होते तुमची, तर नेमकं काय म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांबद्दल तुमचं मत काय आणि मुख्यमंत्र्यांबद्दल काय? जवळ काय जर त्यांच्या नाड्यात गुतलं आंदोलन, जवळ जवळ काय त्यांना पण नाही, जवळ नाही काय नाही. जेव्हा आरक्षणाला विरोध करून त्यांना आम्ही सोडलेला नाही, त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला. त्यांचं बघा तुम्ही हे काढून त्यांना सुद्धा त्या दिवशी सोडलेलं नाही. कारण आरक्षण हे नोंदी सापडलेलं असल्यामुळे आम्हाला आधार मिळाला. अगोदर आधार नव्हता, नुसतंच म्हणायचं मराठा कोणती आहे, म्हणजे एखादी जमीन आमची नाहीच आहे तरी म्हणायचं ती आमचीच आहे, किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे. तुमच्याकडे सातबारा आहे का, मग तुमची आहे. तसं आम्हाला आता या पुणे शहरात 2 गुंठे जागा आहे आणि ते आम्हाला माहितच नाही आहे म्हणून. 7-12 मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बघितली असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार. तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्या, त्यामुळं त्याला आरोप कोणी येऊ शकत नाही. आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे, ते आपण मिळणार. बाळासाहेब खरड यांची हायकोर्टामध्ये याचिका आहे. 20 मार्च 1994 त्यांनी GR चॅलेंज केलेला आहे. आता आपल्याला नोंदी मिळाल्या, आपले गोरगरीब विद्यार्थी सगळे प्रवेश घेतील या याच्यात सगळे. तुम्हाला असं वाटत नाही का ओबीसीचा कोट्याचा जो कट ऑफ आहे सगळ्या अभ्यासक्रमासाठी तो वाढेल भरपूर, जो आता ओपनला सर्वाधिक लागतो तो ओबीसी मध्ये सर्वाधिक लागेल. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये सगळ्यात गोरगरीब विद्यार्थी, आता जर तुम्ही जर सगळं फीज बघलं, स्ट्रक्चर बघितलं तर एवढं आहे तर ते गोरगरीब विद्यार्थ्यांना भरणंही मुश्किल नाही आहे. जर ओबीसीतून आरक्षण झालं तर तुमची लढाई खरंच या सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन मिळण्यासाठी होणार आहे का? इतर राज्यामध्ये ते आहे बऱ्यापैकी, महाराष्ट्रात ते नाही. केली, मुलींना केलं सुद्धा फ्री. माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगी भेद करू नका. विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून मोफत शिक्षण करा. त्यांनी नुसतं मुलींचंच फ्री काढलंय, मग ते परत थांबवलंय. हे करा तुम्ही, आरक्षण मिळेपर्यंत. कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजवला, आरक्षण मिळेपर्यंत द्या. आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचं नाव विषय काढला होता, असं होते, भांडणं होते, मारामाऱ्या होत्या गावात. आमच्या मनात जर पाप असताना तुम्हाला खरं सांगतो या GR मध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे, सगळ्यांचा सगळे स्वराज्य म्हणजे ओबीसीचा सुद्धा. मी त्याचं म्हणू शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं, रक्त आम्ही जाळायचं, यांना कसं काय फुकट नाव घेतलं, यांचं म्हणजे उडवा ही शब्द येतला. आम्ही सांगितलं होत्या त्यांच्या गोरगरिबाचा फायदा, याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसीचा का वाटलं होते ते GR मध्ये येऊ दिलं आम्ही. पुढचा लढा हा फ्री एज्युकेशनसाठी आहे का? मी जे सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचं हे नेमकं कारण पूर्वी होतं, आजोबा पंजोबाचा लागायचं तेव्हा त्यांच्या मुलांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळायचं. आता ही ती सिस्टीम राहणार. तुमच्या लेखी सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे त्यात कोण कोणाला मिळणार ते जरा स्पष्ट करा. तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत, ते सगळे सोयरे नाहीत. त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला, काक्याला, त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे नातेवाईक परिवारातले. आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील, जिथं आपल्या लग्नाच्या सोयरिकी परंपरेनं पिढ्यानं पार जुळतात, जिथं आपल्या सोयरीक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला. म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती, याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेश, अशी त्याची व्याख्या. पण एखादी लव्ह मॅरेज केलं तर ते कसं चालणार? त्याला जाऊ नाही ते लग्न दिलं नाही. सरसकट आंतरवालीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यावंच लागणार, कारण ते आमच्यावरती अन्याय आहे, कमवून घ्यावा लागते ते बी सांगतो लगेच. पण या संदर्भात फडणवीसांनी क्लिअर केलंय की जर दंगलीचे गुन्हे आहेत ते मागे घेणार नाही, त्याच्यावर काय भूमिका आहे तुमची? मी अगोदर आंतरवालीतलं सांगतो का मागे घ्यावं लागणार आहे. 307 120 बस सारखे आमच्यावर टाकले, 353 अंतरवाली. जिथं आमरण उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय आहे ना तिथं काय, 353 तिथं बसत नाही. आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो, 120 बस तिथं बसत नाही कारण आम्ही कट असलेला नाही. 307 सारखा आमच्यावर गुन्हा व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही. मग 120 बस त्याने झोपडला त्यांना आम्ही बघतो, आम्हाला माहिती, तुम्हाला काय माहिती, आमच्या जेटा घेऊन आम्हाला थांबल्या.
ते बघत होतं ना, ते आई बहीण कोणाची असू द्या, त्याला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या. इतकं मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाही तुम्ही. कसं ते रक्त गळते, कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं, रक्तासहित पाणी तोंडात जात होतं. ही परिस्थिती होती. त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत. 120 बसचा त्यांच्यावरती बसतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेंट घ्या आमच्या सुद्धा होऊन द्या जेवायसाठी. आम्ही जेलला जाऊ, यांना द्यावं. त्यांच्या तर 642 जण बसत होते. मग त्याच्या ते म्हणले तुमचेच मागं घेणार आहेत आम्ही, की आमच्याकडून चूक झालं, त्यात त्यांनी माफी सुद्धा गृहमंत्र्यांनी मागितली. निष्पाप लोकांवर हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल जे पोरं त्याच्यात नाहीयेत, आंदोलन करणारी पोरं उचलून गेले, जे जाळपोळ करणारे त्यांना राहू द्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतो, पण त्याच्यात निष्पाप पोरं हजारानं गुंतलेत मनाकाळ. म्हणून ते सगळेच मागे घ्यावं लागणार आहेत त्यांना, ते घेतील 100%. आरोप मागे घ्यायचे का? कोणाचे? ज्यांनी लोकप्रतिनिधींचं घर जाळलेलं आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे. मग आता ते सांगितलं ना, ते आम्ही काय ते जे कोणी जाळलेत आम्ही त्यांचं कुठं समर्थन करतोय, परंतु त्याच्यात निष्पाप उतवलेत. जसं की त्याचं पाहुण्याचं हॉटेल जाळलं तिथं, त्याच्यात पाहुण्यात जळले आणि मराठीची पोरं होती. हे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांची तिथं, FIR आहेत. असा आपल्याकडे जात आणि आरक्षण हे जन्मानुसार आहे. आता सुद्धा जे दाखले दिले जातात ते SC ST मध्ये सुद्धा आता जे सगळे सोयऱ्यांची व्याख्या की पितृसत्ताक पद्धतीने आहे. तुम्ही जे आता व्याख्या करताय तर आंतरजातीय विवाहामध्ये आरक्षण मिळणार आहे. अजिबात नाही. तुम्ही आता ती व्याख्या केली. कुठे गेली? विवाह जे होतील परंपरेनुसार जिथं गणगोताचे सोयरीकी जुळतात ते स्वजातीमध्ये ज्या गणगोतात पूर्वीच्या बघूनच केलं जायचं. जसं आता एखादं काय द्यायचं असलं तर ग्रह चौकशी करते, तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायचं हे पाहुणं लागतंय का, तरच होत होतं. तशा स्वरूपात आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आरक्षणा संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि जे जातीवंत मराठे आहेत त्यांनी आरक्षण घेऊ नये असं हे जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यावर सगळ्याच जातीमध्ये आहेत महाराष्ट्रातले, परंतु काय असतं, ही सुविधा आहे केंद्रानं आणि राज्यानं दिलेली आरक्षण. असं नाही सुविधा घेतली पाहिजे, गोरगरिबांचे लेकरं मोठे होते. पण याला एकच उत्तर आहे, तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही तर घेऊ नका. ज्याला घ्यायची ती घे, मोठं होईल. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे जर तो आघाड्यात लागतायचे म्हणून ज्याला घ्यायचं घे. तुम्ही सुरुवातीपासून म्हणत आलात की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं. आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन, आता रस्त्यावर तर लढाई मांडली, पण मनोज जरांगे हे सभागृहात लोकसभेत विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहेत. नाही बाबा, ते आपल्याला नाही मिळत. ते लय अवघड असतं. ते बोलले त्याच्यात काय म्हणते ते आडे हसतेत म्हणते लय खाऊ आला लोक. आपलं बरं आहे, आपलं हेच. असं एकत्र येत मग जास्तच बिघडून खातात. दोघांचा मुद्दा एकच आहे ना, की आरक्षण मिळालं पाहिजे. समाजाच्या जो तेढ निर्माण झाली आहे ती कमी करण्यासाठी दोघांनी प्रयत्न करणं आवश्यक वाटत नाही का तुम्हाला? त्यांनी प्रयत्न करत ते म्हणून द्या सगळ्या मराठीला उभी. आता बहुतेक लवकरच सगळं मराठी आरक्षण गेलं तेच होतं का काय नेता नाही शेवक दोन्ही सर. पाटील साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात की मुख्यमंत्री जवळचे नाहीये. आता 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री वाशीपर्यंत तुम्ही गेलात, आमच्यातले अनेक जण तुमच्या सोबत होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं लागलं. अर्ध्या रात्री 2 मंत्री आले, एक भाजपचे होते, एक शिवसेनेचे होते. शेवटी मुख्यमंत्री आले. यावरून हा मेसेज गेला की जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. एक आणि दुसरं, फडणवीस काल म्हणाले की सरसकट दिलेलं नाहीये. मग मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली का? कोणची फसवणूक? सरसकट दिलेलं बघा, तुमचे जुने सहकारी आरोप करतात की फसवणूक झाली म्हणून. मग त्यांचा बरोबर आहे ना, त्यांची फसवणूक आहे. त्यांना काही भेटलंच नाही. इथं गोरगरिबाला भेटलं. सांगतो ना तुमचं बघ, मराठा समाजाला सरसकट नाही सांगतो ना. 54 लाख नोंदणी सोयरे गुंतले त्याच्या माध्यमातून सर. पाटील सुरुवातीला तुम्ही
असं सांगितलं, सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं की मी मॉब कंट्रोल करतो म्हणून माझी पाठ ठोकवली पोलिसांनी, पण तुम्ही आता नंतर असं सांगितलं की मॉब कंट्रोल होत नव्हता म्हणून अधिकारी जे आहेत ते बंद आराड बोलले. दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलते, डबल स्टेटमेंट वाटत नाही का? अरे. कारण का लोणावळ्यापासून ज्या बैठका झाल्या त्या तुमच्या बंद दाराड. अरे तुम्ही कोंकडचे कोंकड वाढलायला मग बेथारे किंवा बोटी घेऊन होता का बाहेर ते वाटण्याची पात्र झाली इकडे. ऍक्च्युली 24 तारखेला 1994चा GRA शासन आदेश आहे, ओबीसीची टक्केवारी 19% झाली. त्याला बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, याचिका दाखल आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10% ते आरक्षण करा आणि दर 10 वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा. एकीकडे ही मागणी मराठा समाजाने बाळासाहेब सराटेंनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्याच 10%मध्ये मराठ्यांना घातलंय. हे कॉन्ट्रडिक्टरी होणार नाही की 10%तच सगळे ओबीसी आणि त्यात आता मराठा पण येणार नाही. नाही त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहित नाही. मी न्यायालयात प्रकरण असताना त्याच्यावर बोलू नाही. पण हे 19% आम्ही हायचं ते मोकळीच जागा आहे, तिथं आम्ही एकटंच बसलेले. ते एकदा म्हणलं होतं की म्हणे एसटी फुल झालेली, इथं आरक्षण मागू नका. आता एसटीत 19 लोक आहेत, एसटी भरली. मग आम्हाला दार तो उघडून बघू ती ऐकत तू एका टांगड्याला मग बसला सगळ्या सीटावर. याने दार लावून घेतलेत, आत मोकळे सगळे मोकळे जागा आहे, काही अडचण नाही. एनटी व्हिजेंटीचा वेगळा बांध टाकून दिलेला आहे, त्यामुळे त्याला कुणीच धक्का लावू शकत नाही. आता 19% ही एकटा आहे, आम्ही सरळ करतो थोडं थांब. हा मला लय लांब जायचं. काही नको थोडे प्रश्न बाकी सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं मराठा समाजाचं. त्यात कारण असं दिलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये. तो जो गायकवाड समितीने राणे समितीने अहवाल दिला होता त्यांनी नाकारला, मराठा समाज मागास नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकीकडे. आणि दुसरीकडे तुम्ही आता ओबीसी म्हणून कुणबी म्हणून परत आरक्षण घेणार आहात. हे पुढे सुप्रीम कोर्टात टिकेल का? कारण सगळेच मराठे परत तुम्ही म्हणता ओबीसी देणार आणि कुणबी म्हणून ते आरक्षण घेणार. एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणते मराठा मागास नाही आणि ओबीसी म्हणून तुम्ही मागास होत आहे, तर ते परत टिकेल का कोर्टामध्ये? जे ज्या नोंदी मिळाल्यात हे आरक्षण चॅलेंजेस होणार. याला कसलीच मर नाही, कारण या शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या. कारण पूर्वी काही इंग्रज आला त्यांनी ज्यांना माहित नव्हतं की पुढे चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं, म्हणून आत्ताच कोणबी टाकून ठेवा. त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा. त्यामुळे ह्या पूर्वीच्याच नोंदी त्याला काहीच होत नाही. परंतु आता ते सुप्रीम कोर्टात हे आरक्षण ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे अहवाल विषय कमिशनचा येईपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करण्यासाठी. असं म्हटलंय की मी केंद्राकडे जाईल जर ओबीसी बाबा 2 मिनिट थांबा. बोल ना. 9 फेब्रुवारीपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करा असा एक इशारा दिलाय. पण ज्यावेळेला कायदा तयार केला जातो त्याच्यामध्ये मसुदा पण तयार केला जातो, त्याच्यावर हरकती सूचना मागवल्या जातात आणि ही सगळी प्रक्रिया एकंदर किचकट आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला ही सगळी प्रक्रिया जी आहे ती थोडीशी लांबण्याची पण शक्यता आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याला जोडूनच आहे, कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायची शक्यता आहे. या सगळ्या गडबडी फसवणूक जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही नाही, निवडणुका घेणारच नाही. ते मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे, निवडणुका ते घेणारच नाही. जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षण तोपर्यंत निवडणुका घेणार नाही. आणि नाही नाही आम्ही बरोबर तुम्हाला त्या टायमात सांगू काही आता सांगत नाही. सगळ्या मागण्या मान्य केलेत असं तुम्ही म्हणताय. जर तुमची फसवणूक झाली हे जर सिद्ध झालं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? 10 तारखेला उपोषणाला बसायला मला मी परवा दिवशी लगेच 2-4 दिवस. तुम्हाला पुन्हा 10 तारखेला उपोषणाला बसायची वेळ का वाटते? सरकारने जी काय आश्वासनं दिली ती पूर्ण होणार नाही असं वाटतं? नाही पूर्ण होतील, परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन केव्हा घेणार? 15 वर्षांनी. त्यामुळे ते हालत आमरून उपोषण सुरू करत, कारण त्या कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे, कायद्यात रूपांतर होऊ. जाऊ दे तेच जाऊन ठेवू. फडणवीसांचं काय? फडणवीसांच्या भूमिका फडणवीसांचा विचार होते. असं म्हणाले की ओबीसी आरक्षण बरोबर आहे त्यांचं ओबीसी आरक्षण दाखल दिल्ली जाणार, कारण ओबीसी आम्ही येत ना.
म्हणजे करून म्हणलं तुमचे हिंदी इंटरव्ह्यू खूप प्रसिद्ध होतात, व्हायरल होतात, त्याच्यावरती अनेक त्याच्या कमेंट्स येतात. तुम्ही ते मराठीतच उत्तर का देत नाही? हिंदी जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा. त्यांना म्हणतो मराठीत जे होते ते म्हणजे नाही त्याच नाही. आणि सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. एका की त्याचं नाव काढतो मग माहिती बिघडून जातं खातं. आणि मला विचारलं येते हिंदी चांगली, पण गडबडीत गेले मग जरा पांगत आहे. शिकतोय मी आता. वाशीला जे तुमचं भाषण झालं त्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की धोका होण्याची शक्यता आहे आणि आता तुम्ही पुन्हा आंदोलन परत तुम्ही इशारा दिलेला आहे. तर तुम्ही एकीकडे म्हणताय आरक्षण मिळालं, एकीकडे म्हणताय मी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे आणि वाशीला असं म्हणालात की धोका व्हायची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं स्पष्टता नाहीये का या आरक्षण मिळालं हेच खरंच, कारण आरक्षणासाठी तर कुठे एखाद्या गोळीत किंवा घरी ठेवलं नाही म्हणून नाही म्हणलं होतं की जाणार आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते अध्यादेश निघाला. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन काय आहे आणि अगोदर आम्हाला आरक्षण येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला याच्या आधीच वाटा शोधायला लागलेली की ते मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर तसं होईल. मराठी याचे राहिले कोणते? 70% मराठी आरक्षणात गेले. विदर्भ खानदेशात आम्ही एकटेच राहिलो. आमच्यामुळे कोणचा कोठा वाढायला लागला तुमचा? काही होत नाही. मग सगळे वाढवायचं ना तुम्हाला कोठा. सगळेजण मिळून अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढू. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावून आम्हाला ठेवायचं. पाटील त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश दिला का अधिसूचनेचा मसुदा दिला? नाही दिला. तुम्हाला दिलं नाही का? अधिसूचनेचा मसुदा होता का अध्यादेश होता? पहिला प्रारूप होतं त्याचं अधिसूचनेचं, याचं दुरुस्त्या काय करायचं. त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्या ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही ते वेगळे प्रश्न विचारता मग तुम्हाला आधी दिला. 4 घेताडात लवकर तुम्हीच काढेल. सरकारची जबाबदारी ती त्यांनी 15 दिवस किस पाडलेला त्याच्यावरती. आणि आमचे वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आत्ताच काय आहे ती. वकील बांधव अभ्यासक त्या खोलीत बसलो. म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोरं प्रामाणिकपणानं करतोय. इतकं बंक आम्हाला काय देतलं माहित नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतो. तुम्ही जर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघा.